नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी पीएम आणि नमो शेतकरीबद्दल एक आनंदाची बातमी आहे। तर आज अखेर पीएम व नमोचा हप्ता एकत्रच जमा झालेले आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही 4,000 रुपये इथं जमा झालेले आहेत। तर घरबसल्या तुम्ही तुमच्या कोणत्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत, त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा झालेले आहेत, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं नमो शेतकरी योजना तुम्हाला असं टाकायचं आहे। नमो शेतकरी योजना टाकल्यानंतर तुम्हाला इथं महा DBT जे की आता यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप सेट करून घ्या। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे। तर ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्तासुद्धा म्हणजे PM आणि नमोचा हप्ता जे की आज सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत। तर बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि इथं कॅप्चा जे येईल, कॅप्चा टाकून तुम्ही जे इथून चेक करू शकता की याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर इथं आपण कॅप्चा टाकून जे आहे त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकलेला आहे, गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही OTP आहे तिथं सेंड झालेलं आहे, जी की आपण नंबर दिलेला फक्त शेवटचे 4 अंक दिसतात। ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर OTP आपण टाकलेला आहे, गेट डाटा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही आतापर्यंत PM त्याचप्रमाणे नमोचे हप्ते मिळालेले आहेत, तर या पोर्टलवरून तुम्ही नमोचे हप्ते चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर तुम्ही तर बघू शकता जे काही इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहे खाली। तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत। व तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचप्रमाणे इथं PM किसान असं तुम्हाला टाकायचं आहे। तर PM किसान या पहिले जे काही सन्मान निधी योजना, तर आज जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पैसे आहेत ते इथं नरेंद्र मोदीच्या हस्ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात आलेले आहेत, जे काही 18वा इन्स्टॉलमेंट आहे। तर PM किसानचा 18वा इन्स्टॉलमेंट, त्यानंतर नमो शेतकरीचा जो काही 5वा हप्ता आहे, तर इथं तुम्ही डेटसुद्धा बघू शकता जे की आज जमा झालेला आहे। तर इथं तुम्हाला स्टेटस या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल। सर्वात पहिले जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर, तर ते कशा प्रकारे काढायचं आहे, तर इथे एक ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही 2 प्रकारे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता, एक आधार नंबर थ्रू, एक मोबाईल थ्रू। तर इथं आपण आधार नंबरच्या थ्रू जे आहे आपला रजिस्ट्रेशन नंबर इथं जे काढून घेऊया। तर मी जे आहे इथं कॅपिटल स्मॉल तुम्हाला जे व्यवस्थित टाकायचं आहे, जी की कॅप्चा इथं आलेला आहे। तर आपण जे इथं कॅप्चा जे इथं एंटर करून घेऊया। कॅप्चा एंटर केल्यानंतर आधार नंबर टाकून गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। तर आधार नंबर आपण टाकलेला आहे, गेट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल, तर तुम्ही जे आहे इथून तुमचा जो काही OTP टाकून रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता। रजिस्ट्रेशन नंबर काढल्यानंतर पुन्हा आपल्याला स्टेटसवरती येऊन आपण चेक करू शकता की याचे जे काही पैसे आहेत ते तुमचे कोणत्या खात्यामध्ये PM किसानचे जमा होतात। व तुम्हाला जर याची अधिक डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला DBT लिंक आहे, जेणेकरून याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये चाललेले आहेत। तर रजिस्ट्रेशन नंबर काढल्यानंतर पुन्हा तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्ही त्यामध्ये डायरेक्ट लॉग इन व्हाल। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तिथून जे आहे PM किसानचा हप्ता तुमचा कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे ते चेक करू शकता। तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात PM आणि नमोचे हप्ते इथं जमा करण्यात आलेले आहेत। त्यानंतर इथं जे तुम्हाला लिस्टसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता की कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे की याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा झालेले आहे। तर इथं आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर डेटसुद्धा बघू शकता, आजची 5 तारीख आहे, जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहे। तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करून घ्या, तुमचा तालुका, त्यानंतर तुमचा एखादा डेमोसाठी तालुका सिलेक्ट करणार आहोत, ते तालुक्यामधले एखादं गाव आपण सिलेक्ट करूया। त्यानंतर इथं व्हिलेज, तुमचं जे काही व्हिलेज येते गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे। तर तुम्ही तर बघू शकता, तर इथं तुम्हाला जे आहे इथं 5 आणि 6 नंबर, इथं जे 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये मेल या फिमेल काहीच दाखवत नाही। तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले नाही, तर त्यांनी KYC वगैरे केलेली नसेल, DBT लिंक नसेल, त्यामुळे यांचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले नाही। 6 नंबरसुद्धा आहे, 7 नंबरसुद्धा यांना पैसे मिळालेले नाही। मेल या फिमेलचं जे काही जेंडर इथं तुम्हाला दिसत असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पैसे इथं जमा करण्यात आलेले आहेत
व तुमच्या स्टेटससमोर काय दाखवत आहे व तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.